नाही तर आता महाराष्ट्राच्या बाहेर बदनाम झालेली गायिका आहे. जे खरं आहे ते बोललं पाहिजे. अंजली भारती मार फटकारल्या तोंडाची गायिका आहे. माय काही बोलते, मी काही बोलत नाही. माझ्या बापाने मला शिकवलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं. माझ्यापासून जर कोणाला अपेक्षा असेल की मी गाढवाला वाघ म्हणावं ते मला अजिबात जमत नाही. जीव गेला तरी चालेल पण मला खोटं बोलणं जमणार नाही. आणि आता तर चिवर घेतला तेव्हापासून खोटं बोलायचा प्रश्नच मिटला. जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून तुम्हाला माहिती आहे कोणी उठते तर म्हणते बाबासाहेबांना संविधान लिहिलंच नाही, बरोबर की नाही. तर कोणी म्हणते संविधान लिहिले आता ते जुनं झालं म्हणते ते बदलावं लागते म्हणते. तुम्हाला काय वाटते संविधान बदललं पाहिजे का? काय वाटते हात वर करून सांगा. तोंड द्यायले 2 हात दिले ते 2 हात वर करा. द्यायला 1 हात दिलाय तो 1च हात वर करा. 2 दिले ना हा नाही. तुम्हाला काय वाटतं महिला मंडळ? नाही बदललं पाहिजे ना. पण मला असं म्हणायचं आहे यांना जर संविधान बदलवायचं असेल तर बिनधास्त बदलवा. आम्ही पुरे तुमच्या मागे उभे राहू. पण संविधान बदलवण्याच्या अगोदर संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा दुसरा असेल तर त्याला आनंद सांगा ना संविधान लिहायला. आहे की नाही. दुसरा तिसरा एखादा असं ठेवला कुठं आनंद सांगा त्याला संविधान लिहायला, म्हणजे बरं होईल. म्हणून म्हणायचं आहे आता मागे तुम्हाला माहित आहे अमित शहाजी म्हणत होते या देशाचे गृहमंत्री, कारण मी कोण्या पक्षाच्या विरोधात नाही. तुम्हाला वाटत मी कोण्या पक्षाच्या विरोधात आहे आणि मी कोण्या पक्षाची नाही, कारण मी आंबेडकर मूवमेंटची गायिका आहे. पण जो बाबासाहेबांच्या विरोधात असेल, जो संविधानाच्या विरोधात असेल तो मग मंत्री जंत्री संत्री सगळे चालतात. मला कोणी असो मग मला फरक पडत नाही. मागे अमित शहा म्हणत होते की आंबेडकर फॅशन हो गया है म्हणे. कोणाकोणाला माहित आहे अमित शहानं असं म्हटलं? हा लय लोकांना माहिती आहे. अभ्यासू लोकात वाटेवाडीतले दस्तवाडीतले लोक अभ्यासू आहात. तर म्हणे आंबेडकर फॅशन हो गया है म्हणे. मला त्या अमित शहाला म्हणायचं आहे की आंबेडकर फॅशन नहीं, साले तेरे घर का राशन है. फॅशन नहीं. म्हणून म्हणायचं आहे की तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुद्धिलो करके दिखाओ छाती पर. ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक, क्योंकि कुत्ते भौंकते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर, ऐसे चलने वाले हाथी पर. कुत्ते भौंकते हैं ऐसे चलने वाले हाथी पर. माझं काय म्हणणं आहे बोले आंबेडकर इतके बार भगवान का नाम लेते तो आपको स्वर्ग नसीब हो जाता था. मी शुभेच्छा देतो अमित शहाला की तुम्हाला जर एवढं स्वर्ग आवडत असेल तर मी भगवंताला विनंती करेन का भगवंता अमित शहाला लवकर स्वर्ग नसीब हो, आहे की नाही. आणि स्वर्गात जाय म्हणा तिथून मला व्हिडिओ कॉल कर म्हणा, कारण आम्ही स्वर्ग पाहिलंच नाही, आम्हाला माहितच नाही स्वर्ग कसा आहे. तर तिथून आम्हाला व्हिडिओ कॉल कर म्हणा, दाखव म्हणा स्वर्ग कसा आहे. तर मग मी विचार करेन स्वर्गात जायचा, आहे की नाही. म्हणून म्हणायचं आहे की भिमती के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. उचल भिमती के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे. बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे. अरे आज से ये दावा है तुझे जय भीम वालों का अमित शाह, अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साले ये जय भीम वाले तेरा टकला फोड़ देंगे, तेरा टकला. ये जय भीम वाले तेरा टकला फोड़ देंगे. म्हणून म्हणायचे की चिंता तू चिंता करके तुझे 6 नंबर बना देंगे. 6 नंबर बना देंगे और नचा के उर्फी जैसी तेरी कमर बना देंगे. नचा के उर्फी जैसी तेरी कमर बना देंगे. अमित शाह तू हमसे ना भिड़ियो, वरना फिर से गलती की तो ये जय भीम वाले तुझे जिंदा जला देंगे, तुझे जिंदा जला देंगे. ये जय भीम वाले तुझे जिंदा जला दे. म्हणून म्हणायचं की गुलाम बन के जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. तुम्हारी दुनिया. खरं इमानदारीने सांगतो बाबासाहेबांच्या गाण्यावर, बुद्ध फुले शाहू आंबेडकर महापुरुषांच्या कुठल्याही गाण्यावर कुठल्याही शेरवर जर टाळ्या नाही वाजवल्या तर आईची शपथ त्याची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. अरे वाजवा. आणि त्या ट्रेननं माहिती आहे मग तुम्हाला कोणत्या टाळ्या वाजतात, मधातल्या वाजतात ते.
थांबा ना, बोलली बदमाश करते, थांबा ना. ते माहिती आहे तुम्हाला, ट्रेन ना इकडले ना तिकडले मदतल्या टाळ्या वाजत असते. मग तुम्हाला वाटत असेल का तुमच्या पोटी वाघ पैदा झाले पाहिजे तर महापुरुषाच्या गाण्यावर टाळ्या वाजवा. जर तुम्हाला वाटत असेल का ते मदतले पैदा झाले पाहिजे तर तिकडले टाळ्या वाजू द्या, त्याला अजिबात टाळ्या वाजू द्या. म्हणून म्हणायचं आहे की गुलाम बनके जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया. मारेगी. अरे बाजार बनके जिओगे तो यूज कर कर फेंक देगी ये दुनिया. देखेगी. अरे एक बार बाबा साहब की औलाद बन के तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. शेर समझकर ठोकेगी ये दुनिया. ओम बोलने से मन को शांति मिलती है, साईं बोलने से मन को शक्ति मिलती है, अरे राम बोलने से पापों को मुक्ति मिलती है. अरे ये तो कुछ भी नहीं, लेकिन जय भीम बोलने से इंसान को इंसान की पहचान मिलती है, पहचान. इंसान को इंसान की पहचान मिलती है. बहुजन समाज पक्षाचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार दिनेश बनसोड यांच्याकडून 500 रुपयाचं धम्मदान आलेला खूप खूप धन्यवाद. जय भीम. म्हणून फार सुंदर असा विषय सादर करणार आहे. कोणी म्हणते की संविधान बदललं पाहिजे, कोणी म्हणते की संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही. म्हणून मला म्हणायचं आहे बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर. बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर. तुम्हा पुरून आम्ही देऊ. बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर. तुम्हा पुरून आम्ही देऊ. आमचा नाद नकार करू. जर संविधान बदलत असेल तर संविधानाला वाचवण्यासाठी कोण कोण माझ्या सोबत येणार आहे? हात वर करून सांगा मला, कोण कोण येणार आहे संविधानाच्या? हा, ज्याला 2 हात दिले निसर्गानं 2 हात वर करा. ज्याला 1 हात दिला 1च हात वर करा, दोन्ही करू नका. क्या बात आहे. पुरुष मंडळी जरा मागे दिसते मला इच्छा महिलापेक्षा, म्हणून इथं महिला उभ्या आहेत. पूर्वाताई म्हणून उभी आहे आणि त्या निवडून आल्या पाहिजे, कारण बाई नाही तर काही नाही. खरं सांगतो तुम्हाला, बाई नाही तर काही नाही. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. अरे उस नारी से पैदा हुए हैं भीम बुद्ध भगवान है, भीम बुद्ध भगवान है. बदलाल संविधान जर भीमाचे आम्ही पॅन्थर. तुम्हा पुरून आम्ही देऊ. आमचा नाद नकार करू. आमचा नाद नकार करू. जो माझ्या सोबत राहील बोल खोलल्यावर खरोखर तुम्ही माझ्या संग जर तयार असाल यायला तरच टाळ्या वाजवा. आमचा नाद नकार करू. आम्ही भागात घुसून मार. कारण महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. महात्मा गांधी बॅरिस्टर होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते, महात्मा गांधी सुद्धा सुटबूट घालायचे. पण गुजरात मध्ये एक गाव आहे बारकुंड नावाचं, आणि त्या गावामध्ये महात्मा गांधी एका कार्यक्रमासाठी गेले आणि तिथे कार्यक्रमात फक्त होती एकही बाई नाही. एकही बाई नाही म्हणून महात्मा गांधीने विचारलं की कार्यक्रमात फक्त माणसं आहे, बाया का नाही? तर एक माणूस उभा झाला म्हणे, महात्मा गांधी इथं म्हणे फार गरिबी आहे म्हणे, आणि गरिबी असल्यामुळं बायांना कपडे नाही म्हणे घालण्यासाठी, म्हणून म्हणे बाया कार्यक्रमाला आल्या नाही म्हणे. मग गांधी म्हणे असं काय? मग बाहेरले कपडे घालायला नाही, त्या उघडे हात. मग मी आजपासून उघडा राहतो म्हणे. आणि काढले गांधीजीनं कपडे. आणि बाबासाहेबाला म्हणायचे की सूट बूट घालणारा आंबेडकर समाजाचं
काय भलं करत. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. महिला जास्त उपस्थित पण आहेत आणि दुसरी गोष्ट ऍक्टिव्ह पण आहेत. माणसं जरा समोरचे बरे आहेत, मागचे जरा अशी मेंढाळ्यासारखी बसते हात करून. थंडी बिंडी लागत आहे की बायकाचे बेल्ले बेल्ले खाऊन आले घरून काय माहिती. कारण आता बाई नाही तर काही नाही. पोलीस मध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा बाई, कलेक्टर बघा बाई, कंडक्टर बघा बाई, ड्रायव्हर सुद्धा बघा. आणि आता उभी आहे त्या पूर्वाताई, उभी बाई आणि पूर्वाताई आहे की नाही. म्हणजे माणसाचे झाले बैल आणि बायका करण तेच होईल असा जमाना आला आता आहे की नाही. कालचा कसा जमाना होता, नुसतं खंडीनं लेकरं पैदा करा आणि नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला. कारण माझी माय मला सांगे, एक वेळ माझी माय राहिली मला म्हणे, माय म्हणे माझा सासरा कानी लवकरच मेला म्हणे, नाही तर माझा सासूली अधिक लेकरं होत होते. म्हटलं अधिक होत होते म्हणजे किती होते हो मा. म्हटलं काय माय म्हणे फक्त 21 तर लेकरं होते म्हणे. म्हटलं 21 लेकरं तरी तू सासू तुझी जवान होती, आम्ही 2 लेकरात भागड्या मशा होतो म्हटलं माय. आणि 21 लेकरात तुझ्या सासूचं दंड पिकअप सन्न आवऱ्यात अजून पिकअप होते म्हटलं. बरं झालं माय म्हटलं, बरं झालं माय म्हटलं तेव्हा कोरोना होता, नाही तर गत वर्षाची थकबाकीच झाली असती म्हटलं. म्हणून कालचा जमाना कसा होता आमचा, नुसतं लेकराला पैदा करा, लेकरं खंडीनं नवऱ्या लेकरं पैदा करा, नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला. पण आता आमचा जमाना कसा आला, आमची बहीण जाते ड्युटीवर आणि तिथून फोन करते, अहो पियाचे पप्पा मला की नाही थोडासा वेळ होणार आहे व 2-3 चपात्या टाकून घ्यान काय व. पियाचे पप्पा काय करतात, 2-3 चपात्या टाकतात आणि पियाची मम्मीची वाटही बघत बसतात, कधी येते कधी येते कधी येते. आता असा जमाना आला. काल कसा जमाना होता, खंडीनं लेकरं पैदा करा. आता लेकरं पैदा करायची गरज नाही, बापाची गरज आहे म्हणा आम्हाला. पण आता तुम्हाला माहित नाही इंजेक्शन लेकरं होते. आमचा नाद नकार करू आम्ही. आमचे मेटे काकाजी, बनसोड भाऊ आणि आमच्या पूर्वाताई हर्षल काकडे त्यांना सांगते, तुम्ही अशा गायकीला आणलं घरात घुसून मारणारी. आणि असं कमी जास्त काही झालं समाजासंग तर तुम्हाला ती गायला उभं राहावं लागेल घरात घुसासाठी, जमणार नाही ते. निवडून येणारच आहे, विशेष नाही, पण आमच्या मागे तुम्हाला उभं राहणार आहे की नाही. पूर्वाताई उभं राहणार आहे की नाही. नाही असा हात नका करू, असा करा. हा असा केला पाहिजे. आमचे मेंढे काकाजी, बनसोड भाऊ, हा क्या बात आहे. आमचा नाद नकार करू आम्ही. करायचे असेल राज तुम्हाला, आधी ग्रामपंचायत गाजवा, नंतर जिल्हा परिषद महानगरपालिका माजवा, तेव्हा कधी लोकसभा व विधानसभेला तुमचा मजबूत होईल पाया. पाहता पाहता दलित व बहुजनांची बदलून जाईल काया. स्वतःचे स्वार्थ सोडून कार्य करा समाजासाठी, तेव्हा कधी हा दीन दुबळा समाज राहील तुमच्या पाठी. आपल्या बापाने केलेली मेहनत जाऊ देऊ नका रे बेकार. भाऊ भावाच्या विरोधात उभा राहायला देऊ नका रे होकार. किती पैसा दिला तुम्हाला विरोधी पक्षाला, विरोधी पक्षाने त्याला चक्क द्या नाकार. जेव्हा होईल या देशाचा पंतप्रधान आपला दलित भाई दीपक, तेव्हा माझ्या भीमाचे स्वप्न होतील साकार, तेव्हा माझ्या भीमाचे स्वप्न. फक्त कार्यक्रमामध्ये तुम्हाला माझे डोळे दिसले पाहिजे, मला तुम्ही दिसले पाहिजे म्हणून मी चष्मा काढतो. नाही तर मला बिमारी म्हणा की काही म्हणा, तो चष्मा मी झोपेपर्यंत काढत नाही. कधी कधी तो झोपतोय तर माझ्या डोक्यावर चष्मा असते. म्हणजे विचार करा तुम्ही चष्म्याला किती महत्व आहे, बरोबर की नाही. जर आमचे डोळे गेले, मोतीबिंदू झाला, काही जरी झालं तरी आम्हाला काहीच दिसत नाही. पण चष्मा लावल्याबरोबर सगळं क्लिअर दिसते आम्हाला, बारीक चिरीक खालचं वरचं सगळं क्लिअर दिसते. चष्मा लावल्याबरोबर म्हातारे माणसाचे बघा मोतीबिंदू झाले, डोळे जातात, डोळे गेले, चष्मा लावला काय दिसलं
किती महत्व आहे चष्म्याला, आहे की नाही? मग आता आपल्याला उद्या 2 तारखेला चष्म्याला महत्व द्यायचं आहे, मी आता जाणून घेतो. बरोबर की नाही? हे बा चष्मा घातला पोट्यानं, आताच घालतो. हे बाय म्हणून चष्म्याला एवढं महत्व आहे म्हणून आमचा. आणि हत्ती, हे तर बाबासाहेबांची निशाणी आहे. हत्ती आमचाच होतो तिकडे गेला, बरोबर की नाही मेंढे काकाजी? आमचाच होतो तिकडे गेला, तर ते तर त्याला तर जागणंच आहे आम्हाला. कारण तुम्हाला सांगतो माय मावल्यांनो, नुसतं दारूसाठी पैशासाठी तुमच्या नवऱ्यानं जर बिर्याणीसाठी जर मनुवाद्याला वोट दिले ना, अभिनय तो कभी नाही, आज जर नाही जागल्या ना तुम्ही, आईची शपथ आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे. खरं सांगतो तुम्हाला इमानदारीनं, तुमच्या नवऱ्यानं जर दारूसाठी आणि बिर्याणीसाठी जर मनुवाद्याला वोट दिलं ना, इमानदारीच्यानं त्याला बेल्ल्यानं सुजवा आतमध्ये चांगलं. आतमधल्या खोलीत त्या बेडरूम मध्ये टीव्हीचा आवाज वाढून द्या थोडासा, आणि बेल्ल्या सभा सब त्याच्या तोंडावर द्या. मग तरीच्यानं कसं सांगतो मी तुम्हाला, कसं मनुवाद्याला वोट देतात तर हा हो आवाज बाहेर नाही गेला पाहिजे. आणि कधी कधी काय होते, तोंड पण फुटलं का सासूचं मन दुखते. सासूनं जर म्हटलं, सासू दिसली तर सासूच्या समोर काय म्हणायचं, काय हो म्हणायचं, दारू पिऊन कुठं पडले की काय हो म्हणायचं तुम्ही, अरे बापा म्हणायचं, एवढं तोंड सुजून आले किती सांगतो म्हणायचं, एवढी दारू पिऊ नका म्हणून. आणि अंदर चला म्हणायचं, हळद लावून देतो, अंदर न्यायचं, देऊ का म्हणायचं, चांगले पेरले द्यायचे, निंबर कांदाचं चांगलं. जर मनवाद्याला वोट दिलं तर अभिनय तो कभी नाही. कारण बाबासाहेबांना म्हटलं की सारे काही विका पण भान विकू नका, बहुजन समाजाची जाण विकू नका, आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका, मतदान विकू नका. पैसे घेऊ नका, बीजेपी असो काँग्रेस असो, कोणी तुमच्याकडे जर आले पैसे घेऊन तर बिंदास पैसे घ्या, पेटेचे पेटे घ्या, पुऱ्या दफनावून टाका. मी असं म्हणत नाही पैसे घेऊ नका म्हणून, कोणाची मजबुरी राहते, बरोबर की नाही? कारण हे वोटासाठी आपला इस्तेमाल करतात, वोटासाठी, यांना काही लेनदेन नाही आपलं, पण त्यांना आपलं वोट बँक आहे म्हणून आपल्याला येऊन जय भीम करतात. पेट्याच्या पेट्याच घ्या, पण वोट मारायच्या वक्ती काय ते इमानदारी गाजू नका. बाप होता आपला, आमचा नाद नका जागृतपणे वोट द्या, इमानदारीच्या सांगतो तुम्हाला. आज जर कारण आम्हाला पाया मजबूत करायचा आहे, तुम्हाला माहित आहे 15 वर्षापासून आमची वाट लागलेली आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या तळागाळातले लोक आम्हाला पाहिजे, तर तुम्हाला जागृत व्हावं लागेल. हत्ती आमचा आहे तिकडे गेला, चष्मा आमचा आहे, हे आम्हाला जागृत व्हावं लागेल. आणि बराबर 2 तारखेला आम्हाला चष्माचंच बटन दाबायचं आहे, आम्हाला हत्तीचंच बटन दाबायचं, याची काळजी घ्यायची. नाही तर आजकाल कसं आहे माहिती का पूर्वाताई, कोणची बटन दाबा सगळे काय, मला सगळ्यात जास्त मोदीचं पटते बा, सगळ्यात जास्त मेंढे काकाजी. हे बा बीएसपी वाले हात जोडून वोट मागतात, चष्मेवाले हात जोडून वोट मागतात. मोदी वोटच मागत नाही, अजिबात वोट मागत नाही. कोणाला वोट द्या म्हणते, आमच्या इकडे शेतीमध्ये सगळं कोणाला द्या म्हणते, आमच्या इकडे. कोणची बटन दाबा म्हणते, एकाची. कोणची बटन दाबा तुम्ही, बीजेपी. कोणची बटन दाबा, बीजेपी. त्याच्यामुळे त्याने काही गरजच नाही ना, हात जोडतच नाही, ते हातही जोडत नाही, पाय जोडत नाही, बिंदास करा म्हणते वोटिंग, वोट सगळे इकडे. म्हणून जागृतपणे वोट द्या. आता इमानदारीच्या आम्ही जागृत झालो पाहिजे. आणि खास म्हणजे तुमच्या एरियामध्ये महिला उभी आहे.